सागर तळरचना या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण आता संपूर्णपणे या गोष्टीचं भौगोलिक असं स्पष्टीकरण करणार आहोत. तर महासागराची तळरचना. आता जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखलं जातं. आता समुद्राच्या सगळ्यात खालच्या भागामध्ये, आता समुद्र म्हणजे संपूर्ण पाण्याने भरलेला, बरोबर. मग त्या सगळ्या समुद्राच्या त्या पाण्याने भरलेल्या त्याचा जिथं तळ असतो, तळ गाठता येतो, आपल्याला तळाला जाता येतं. मग त्या तळाच्या भागामध्ये, त्या तळाच्या संपूर्ण भाग जो पाण्याने व्यापलेला असतो त्यालाच सागर तळ रचना असं म्हणतात, म्हणजे खालचा भाग. आणि सागर तळरचना ह्या समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे आणि तिथल्या जमिनीच्या आकारानुसार ही विचारात घेतली जाते. मग त्याच्यामध्ये काय होतं, तर जलमग्न महासागराची सरासरी खोली ही सुमारे 3700 मीटर आहे. किती आहे? 3700 मीटर आहे. बापरे, किती खोल आहे बघा समुद्र. त्याच्यानंतर महासागराचा तळ हा भूमीप्रमाणेच उंच आणि सखल, म्हणजे वेडा वाकडाच आहे, म्हणजे कुठे वरती कुठे खाली असा आहे. आणि मग या जलमग्न भूरूपाने मिळून हा सागराच्या तळाशी ही रचना ठरली जाते आणि ठरवतात आणि ठरली गेलेली आहे, बरोबर. आता ह्या सागर तळ रचना असतात संपूर्णपणे सागराच्या तळाशी. तर हे जितके पण विविध आपले महासागर आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये वेगवेगळी आहे. तळाची रचना एक समान नाहीये, प्रत्येकामध्ये, प्रत्येक महासागरामध्ये भिन्न भिन्न अशी आहे. आपण 5 महासागर चांगलेच ओळखतो, बरोबर, आपल्या पृथ्वीवरचे. पुढे जाऊया. आता इथं काही महासागर तळरचना तुम्हाला दिलेली आहे. आता अर्थात हे काम तुमचं आहे. इथं मी दिलेली आहे ती तर आहेच, आणि याच्याबरोबर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर आहात तर पाठ्यपुस्तक उघडलेलंच आहे अभ्यासाचं, आपल्या भूगोलाचं, तर त्याच्यामध्ये ही आकृती नमूद केलेली आहे. तर या रचनेमधले काही ठळक असे भूप्रकार, त्याचे सर्वसाधारण क्रम, ते तुम्ही आपण बघूया. तर काय काय आहेत, आपण सागरी मैदान आहे इथं, काय काय सागरी डोह आहे, त्यांची मीटर खोली दिलेली आहे, काही समुद्र सपाटी दिलेली आहे, काही खंड दिले, असे उदाहरणार्थ आहे. आता हे मी तो स्पष्ट म्हणजे बोललेले आहे, पण तुम्ही ही संपूर्ण भूरचना ही बघायची आहे. आणि आपण समुद्र किनाऱ्यापासून जसे जसे आत जातो तसं तसं जलमग्न भूरचनेमध्ये बदल होत जातात. तर मग या आकृतीला तुम्ही अगदी व्यवस्थित बघून त्याचा अभ्यास काय करायचा आहे, तर ठिकाणं सगळी पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. मग कुठून कोणता ठिकाण कुठपर्यंत आहे, खंडांत उतार कसा आहे, किती मीटर खोली आहे, किती मीटर अजून खाली खाली गेल्यावर किती आहे, सागरी मैदान कुठे आहे, हे सगळं तुम्ही नमूद तुमच्या वहीमध्ये करायचंय, बरोबर. पुढे जाऊया. भूखंड मंच. आता किनाऱ्यालगत असलेला आणि समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजेच भूखंड मंच होय. बघा, जेव्हा समुद्रामध्ये ओहोटी येते, नीट लक्ष द्या, जेव्हा समुद्रामध्ये ओहोटी येते तेव्हा पाणी जे वरपर्यंत आलेलं असतं ते पाणी परत आतमध्ये 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 जातं. मग तो समुद्रामध्ये बुडालेला थोडासा जमिनीचा भाग असतोच, वाळूचा वगैरे, तो इथपर्यंत असा पसरलेला सगळा, तर त्याला भूखंड मंच म्हणतात. आणि हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे, याला समुद्रगुढ जमीन असं सुद्धा म्हणतात. आणि त्याचा उतार जो असतो ना, तो मंद असतो, थोडासा खाली उतार असा असतो. आणि भूखंड मंचाचा विस्तार हा सर्वत्र सारखा नसतो, कुठे वरती कुठे खाली, थोडासा उथळ असा, म्हणजे थोडस त्याच्यामध्ये फरक असतो. आणि पुढे आपल्या मुद्द्यामध्ये आहे की खंडाच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद आणि काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटर पर्यंत रुंद असा आहे. आणि याची खोली साधारणार्थ आपल्याला समुद्र सपाटीपासून सुमारे 200 मीटर पर्यंत ही असते. पुढे जाऊया. मानवाच्या दृष्टीनं भूखंड मंच हा महत्वाचा आहे, कारण जगातल्या आपल्या मासेमारीची विस्तृत अशी क्षेत्र
या भूखंड मंचावरच आपल्याला आढळून येतात. बरोबर. भूखंड मंच हा उथळ असल्यानं सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. मग तेथं शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते आणि मग तेथे माशांचं काय असतं, खाद्य असतं. मग खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे हा भूखंड मंचावरून खनन करून आपल्याला मिळवता येतात. उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातलं खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळणारं हे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. पुढे जाऊया. खंडांत उतार. आता भूखंड मंचाचा काही भाग संपला तर समुद्र तळाचा उतार हा तीव्र होत जातो. म्हणजे आता आपण उतरतीला तो लागतो. त्याला खंडांत उतार असं म्हणतात. मग समुद्र सपाटीपासून याची खोली सुमारे 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत असते आणि या काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षा सुद्धा जास्त असते. हे तुम्हाला एक कमाल किमान असं मीटर पर्यंत एक अंतर दिलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकते. त्याच्यानंतर मग खंडांत उताराचा विस्तार हा कमी असतो आणि सर्वसाधारणार्थ खंडांत उताराची अधसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. बरोबर. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आपला प्रश्नोत्तरांचा विभाग, की आपण आता इथे प्रश्नोत्तरामध्ये आहोत. महासागराची तळरचना महासागराची तळरचना ही संक्षिप्त रूपात तुम्हाला लिहायची आहे. भूखंड मंच यावर माहिती लिहायची आणि खंडांत उतार यावर सुद्धा माहिती लिहायची. चला तर मग पुढे जाऊया.